हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, वार आहे शनिवार. शनिवारचाच हा व्हिडिओ आहे. काल जो व्हिडिओ आलेला होता तुम्हाला मी पोहे वाटप वगैरे केलेलं वारकऱ्यांना, तर त्यानंतर हा व्हिडिओ मी स्टार्ट पुन्हा करत आहे. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला शेअर करण्याचे कारण की पालखी सोहळा जो आहे बऱ्याच जणांना पाहता येत नाही. म्हणजे जी पालखी जाते आपली ती पुणे पंढरपूर या मार्गे जाते, आणि जे बाजूचे आपले इतर लोक असतात, पाहणारे सबस्क्रायबर असतील, किंवा आता मी जो अनुभव घेतलेला आहे ह्या प्रस्थानाचा किंवा वारीचा, जे पालखी सोहळ्याचा, तो तुम्हाला म्हटलं चला शेअर करावा. जसा आहे तसाच हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत आहे किंवा देत आहे. तर सकाळी आमचं चहा पाणी नाश्ता वगैरे झालं, पोहे वाटप झालं. त्यानंतर घरी आल्यानंतर पण घरची सगळी कपडे भांडे सगळे आवरावर असतात बघा, ती सगळी केली. आणि जेवणाचं म्हणजे जेवण नाही बनवलेलं आज मी, जेवण ताईंनी बनवलेलं होतं वरती. तर तिकडे सगळ्यांचं जेवण वगैरे झाली. आणि मग त्यानंतर आम्ही 11 वाजता बाहेर पडलेलो आहोत. आपलं तुकाराम महाराजांचं प्रस्थान होतं. प्रस्थान म्हणजे झालेलंच आहे शुक्रवारी, पण पालखी जी आहे ती पलीकडे पाठीमागे असते इनामदार वाड्यात. आणि त्यानंतर मग तिथून मग पालखी निघते. शनिवारी सकाळी 11 वाजता पालखी निघते आणि 12 वाजता इथं आपली अनगडशहा मंदिराजवळ असते. तर तिथपर्यंत तर आम्ही सोडायला पालखीला जातोच, पण तिथून पुढे सुद्धा यावर्षी म्हटलं चला बघू कुठपर्यंत चालणं होतं आहे, तिथपर्यंत चालावं. तर आम्ही देहू रोडपर्यंत चालत गेलो होतो आणि मग तिथून आम्ही रिटर्न आलेलो आहोत. तर चला मग ही वारी जी आहे तीसुद्धा आमच्याबरोबर तुम्ही एन्जॉय करा. तर चला, आम्ही पालखीचं दर्शन वगैरे घेतलं, इथे मंदिरात पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आमची पायवारी चालू झालेली होती. आम्हाला बरेच पुढं जायचं होतं, पण आम्ही लहान मुलांना म्हणजे मुलींना घेऊन गेलेलो होतो. 3 मुली होत्या आमच्यासोबत. आणि मुली म्हटलं की जरा बघायला की थकतात, दमतात, पाय दुखायला लागलं वगैरे, त्यांची जी एनर्जी होती ती संपलेली होती. तर इथे बघा ह्या वाड्यामध्ये इथे पालखी असते. प्रस्थान झालं की एक दिवस इथं पालखी असते आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता इथून पालखी निघते. तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला पुढे मी पालखी पण दाखवते. पालखी सध्या मग अशी असते बघा, या पद्धतीने इथं तुम्हाला दिसते. अनगडशहा बाबा दर्गा असं काहीतरी आहे बघा. तिथे पालखी खांद्यावरून विसाव्याला तिथं थांबली जाते आणि तिथून ती पालखी रथामध्ये, फुलांच्या रथामध्ये बसवली जाते आणि तिथून मग ती नेली जाते. प्रस्थान तिथून होतं. तर तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. तिथे आरती वगैरे होते आणि तिथून पुढे बऱ्यापैकी चालणं होईल तिथपर्यंत मग चाललो आणि तिथून आम्ही रिटर्न आलेलो होतो. काही हे पालखीच्या देहूतले जे काही तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दिसतात आहे, तर असे थोडे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, घेतलेले आहेत. तर ते तुम्हाला मी म्हटलं चला शेअर करावं. तुम्हीसुद्धा ते तुम्हाला म्हणजे पाहता येतील. जसं आहे तसं मी व्हिडिओ हा अपलोड करते किंवा तुम्हाला दाखवते. ताईंनो, इथे बघा थांबलेलो होतो, पालखी पाठीमागेच होते, दर्शन घेतलं आणि आम्ही जरा थोडंसं पुढे आलेलो होतो. गर्दी गावामध्ये खूप होती, तर मुलींना वगैरे घेऊन जरा आम्ही पुढे आलेलो होतो. आणि त्यानंतर मग पालखी आमच्या पुढे जाईपर्यंत आम्ही तिथंच उभं राहिलो आणि तिथून मग आम्ही पाठीमागे चालत गेलेलो होतो. तर असं ताईंनो, एक तुम्हाला एक अभंग म्हणावा असा म्हणजे मला वाटतोय. अभंगाच्या 2 ओळी तर ते म्हणते मी. तर भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. तर चला, असो ताईंनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघावा. थांबायचं एका जागेवर की जाणारे जातात घेऊन मागे हा जवळ आले म्हणलं. पालखी आली, थांब थोडंसं. रस्सी काढली असेल बघा. काढली का? हां, कारण की पालखी आहे ना.
हे असं थांबा या माग या नाम आहे का अलीकडे कशाले तिकडे हो 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 माऊली नमस्ते अरे पोरींनो कसं वाटते थकलाय का बस 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 राहू दे